लक्ष्मी देवी, तुम्ही या, बसा. तुमच्यासाठी माझ्या हातांनी केले आहेत गजरे. खरंच खूप सुंदर. आवडले का तुम्हाला? हे काय विचारानं झालं देवी. आजचा दिवसच खूप सुंदर आहे. सूर्योदयापासून मला असंच प्रसन्न वाटतंय. आणि आज तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी गजरे केले आहेत. अजून काय हवं? अशाच प्रसन्न राहा. आज मी राजधानीत जाणार आहे. जाऊन या. बरेच दिवस झाले तुम्ही गडावरून खाली गेलाच नाही आहात. ह्यांच्यासोबत जाणार आहे. प्रजेला भेटणार आहे. त्यांचे कुशल मंगल विचारणार आहे. प्रजा सुखी आहे ना हे पाहणार आहे. त्यांना काय हवे आहे, काय नको आहे हे मी स्वतः पाहणार आहे. तुम्ही आणि श्री खंडेराय जिथे आहात तिथे कोणी दुःखी कसं असेल हे सांगत होते. सगळी प्रजा अत्यंत सुखी आहे, निर्भय आहे, चिंतामुक्त आहे. माझी देखील चिंता नाहीशी झाली आहे, म्हणून मी देखील आनंदी आहे. तुम्हाला असं आनंदी पाहून खरंच बरं वाटलं म्हाळसा. माझ्या आनंदात तुम्ही सहभागी झालात. बरं वाटलं देवी. मला असं वाटायचं की मी एकटीच आनंदी आहे, बाकी सगळे चिंतेत आहेत. असं मुळीच नाही. तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर माझी अजून एक इच्छा आहे. काय करू मी? सांगा ना. जेजुरीतल्या सगळ्या स्त्रियांना, मुलींना आमंत्रण देऊन हळदी कुंकवाचा भव्य समारंभ करायचा आहे मला. चांगली कल्पना आहे. तुम्हाला जे सहाय्य हवं आहे ते मी आनंदाने करेन. मग मी आज बोलते यांच्याशी. मग समारंभाचे नियोजन आपण करूयात. सगळ्यांना भेटवस्तू काय द्यायच्या, वाण काय द्यायचं, भोजन काय असेल, सगळं ठरवूयात आपण. हो चालेल. रथसप्तमी नंतर हळदी कुंकवाच्या समारंभांना सुरुवात होतेच. योग उत्तम आहे. पहा, तुम्ही आल्या आणि किती छान गोष्टी ठरल्या. काय? बरं, मी येऊ. आज तुम्ही आणि श्री खंडेराय राजधानीत जाणार आहात. जाऊन आल्यानंतर काय काय घडलं ते मला सांगा. हो नक्की. येते मी.